त्या अंगठीच्या स्पर्शाने बऱ्याच लोकांचे आजार त्यांनी बरे केलेले आहेत. एक व्यक्ती टीबीने आजारी झालेला असतो. फुफ्फुसं जवळ-जवळ निकामी झालेली होती. व त्याचा जो मुलगा होता, त्याला असं वाटत होतं, की माझ्या वडिलांना काहीही करून त्यांना बरं करायचं आहे. एक दिवस तो आपल्या वडिलांकडे गेला आणि वडिलांना सांगितलं, की मी एक जाणकार एकदम जे साधू आहेत, त्यांना मी भेटलेलो आहे आणि त्यांच्याकडे अशी काही दिव्य शक्ती आहे, की ते कोणताही आजार बरा करू शकतात. त्यांच्याकडे असलेली प्राचीन अंगठी जी आहे, त्याला जेव्हा ही माहिती मिळाली, तेव्हा त्याने साधूला आपल्या वडिलांच्या आजाराविषयी सांगितलं आणि ती अंगठी घरी घेऊन जाण्यासाठी त्यांनी विनंती केली. साधूने ते मान्यही केलं. ज्या वेळेला ती अंगठी त्या मुलाने आपल्या वडिलांना दाखवली, तर वडिलांनी ती अंगठी अक्षरशः त्याच्या हातातून हिसकावून घेतली. ती अंगठी आपल्या छातीजवळ ठेवली, प्रार्थना केली आणि ते शांत झोपी गेले. आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्यांचा आजार बरा झाला. बघायला गेलं तर अशा आजारातून बरं होणं हे खरं तर चुकीचं आहे. आणि अशा घटना कायम घडतच असतात. पण विशेष म्हणजे त्या मुलाने साधू भेटला वगैरे ही सगळी त्याने कल्पना रचली होती. खरं तर त्याने काय केलं होतं, रस्त्याने जाताना लाकडाचा तुकडा पडलेला होता आणि सोनाराकडे जाऊन त्याने ती अंगठी तयार करून घेतलेली होती आणि ती सारी कथा त्याने त्या वडिलांना सांगितली होती. त्याला माहित नव्हतं, की त्या छोट्याशा लाकडाच्या तुकड्यातून जी अंगठी तो बनवणार होता, त्याच्यातून माझे वडील बरे होतील, ही त्याला कल्पना देखील नव्हती. पण वडिलांच्या त्या कल्पना शक्तीमुळे त्यांना असं वाटलं, की ही जी अंगठी आहे, त्या साधूने मला दिलेली आणि ही चमत्कारिक अंगठी आहे आणि ही मला बरं करू शकते. हाच काय तो तेवढा त्यांचा आत्मविश्वास होता. त्यांच्या मनातली ती भावना त्यांनी त्यांच्या सुप्त मनाला जागृत केलं होतं. पण त्यामुळे त्याच्या वडिलांचा आजार बरा झाला होता. शेवटपर्यंत मुलाने त्यांना ती गोष्ट सांगितली नाही. थोडक्यात सांगायचं एवढंच, की आपलं जे सुप्त मन आहे, आपल्या गोष्टी ऐकतं. आपण जे बोलणार तसं घडतं.